मित्रहो, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून सुरू आहे तो फक्त फसवणुकीचा खेळ. शब्दांच्या कसरती करून जनकल्याणाच्या मोठ्या घोषणा केल्या जातात, पण त्यात असणारा फोलपणा पुन्हा पुन्हा उघडा पडतो. अनेकदा याआधी पडलेलाही आहे. सामान्य माणूस तेवढ्या पुरतं बोलतो आणि नंतर सगळं काही विसरून जातो आणि याचाच फायदा ही मंडळी घेतात. बघा ना, लाडक्या बहिणींना फसवलं, आता बळीराजालाही फसवलं. महायुतीच्या सरकारच्या फसवाफसवीचा मोठा खेळ सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये मांडला आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे, राज्यात जनतेच्या फसवाफसवीचा खेळ जोरात सुरू आहे. आधी सत्ताधाऱ्यांनी राज्यातील भगिनींना फसवलं. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर नवनवीन अटी लादत लाखो लाभार्थी लाडक्या बहिणींना या योजनेतून दूर केलं. हेच धोरण त्यांनी कर्जबाजारी शेतकऱ्याबाबतही अवलंबलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या सरकारनं राणा भीमदेवी थाटामध्ये जाहीर केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार याचा गाजावाजा सुद्धा केला. मात्र हा फुगाही फुटला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या योजनेचा लाभ 55 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यांचे सुमारे 35,585 कोटी रुपयाचं पीक कर्ज माफ होणार आहे. सरकार म्हणतं म्हणून 55 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हे मान्य केलं तरी महाराष्ट्रातील इतर लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांचं काय? सरकारने या योजनेसाठी घातलेल्या क्लिष्ट अटी शर्तींचं काय? त्या पलीकडं जे शेतकरी आहेत त्यांचा विचार करायचा कोणी? कर्जमाफीचा लाभ अपात्र शेतकऱ्यांना द्यावा असं कोणी म्हणणार नाही, पण सरकारच अटी शर्तीच्या आडून आपला पैसा वाचवण्याचा डाव खेळत असेल तर ते अधिक गंभीर ठरतं. अपात्रतेचे निकष लागू केल्यामुळे सरकारी तिजोरीवर शेतकरी कर्जमाफीचा भार कसा कमी पडेल असे सरकारचे अधिकारी सांगतात आणि कर्जमाफीचे ढोल पिटणारे हे सत्ताधारी त्यावर मूग घेऊन गप्प बसतात. मुळात जाणीवपूर्वक लादलेल्या निकषामुळे राज्यातील 50% पेक्षा जास्त शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. ही योजना 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळातील पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळं इतर शेती उपयोगी गोष्टीसाठी जनावरांसाठी कर्ज घेतलेली लाखो शेतकरी आपोआपच कर्जमाफीच्या बाहेर फेकले गेले आहेत. याशिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 2019 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्या म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना सुद्धा या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार नाही. अशा 32 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देऊन सरकारनं बळवण केली. प्रोत्साहनच द्यायचं होतं तर ते रक्कम किमान 1 लाख तरी हवी होती. पुन्हा यात सुद्धा 2 वर्षाची अट घातलेली आहे, म्हणजे इथंही लाखो शेतकरी अपात्र ठरतील याची काळजी सरकारनं घेतली. शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आर्थिक दुर्बल वारसदार यांचा जरा सुद्धा विचार या नवीन कर्जमाफीसाठी करण्यात आलेला नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं. लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये दरमहा देऊ असं गाजरही दाखवलेलं होतं. सत्तेत आल्यावर मात्र दरमहा 2100 रुपये राहिले बाजूला. केवायसीचा फास बेमालूमपणे टाकत त्यांनी एका झटक्यात 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरविल्या. आता शेतकऱ्यांच्या 2 लाखाच्या कर्जमाफीलाही त्यांनी अटी शर्तीच्या कचाट्यात पकडून लाखो शेतकऱ्यांना अपात्रतेच्या फेऱ्यात अडकवलेला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी जी फसवणूक लाडक्या बहिणींची केली तशीच फसवणूक गरीब कर्जबाजारी शेतकऱ्याचीही ते करीत आहेत.
राज्यातल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या अंदाजे 1.25 कोटीच्या आसपास आहे. त्यातील 55 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांचं कर्ज माफ केलं असं सरकारचं म्हणणं आहे. ते आणि आयकर भरणारे 6 लाख शेतकरी वगळले तरी राज्यात तब्बल 34 लाख शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरत आहेत आणि ते कर्जमुक्तीची आस लावून बसलेले आहेत. राज्यकर्ते 55 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा झेंडोरा पिटत आहेत, पण उर्वरित 34 लाख शेतकऱ्यांचं काय, या प्रश्नाचं उत्तरही त्यांना द्यावं लागेल. मित्रांनो, सामनाचा आजचा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही विनंती, अपेक्षा. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.